लोक त्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज यांची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास। तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज व प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले शिरीष मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा लौकिक होता। येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह देखील ठरला होता व साखरपुडा समारंभ देखील झाला होता। मोरे प्रखर हिंदुत्ववादी विचारक होते। ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा, असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी केले होते। हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करीत असत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 8:30च्या सुमारास शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकाला उपरण्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली। त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.